लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झालेला आहे। याचा कुटुंबामध्ये किती आनंद आहे हे बोलण्यासाठी आपल्या स्वतः कांचनताई गडकरी आहे। ताई, काय सांगाल, साहेबांना पुरस्कार जाहीर झालेला आहे, ते पण लोकमान्य टिळक यांच्या नावाने? अतिशय आनंद झालेला आहे, कारण की हा लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार आज नितीनजींच्या नावाने जाहीर झाला आहे। आणि आतापर्यंत त्यांना कृषीविषयकमध्ये 13 डिलीट मिळाल्या, पण हा जो पुरस्कार त्यांनी देशासाठी जे काम केलं आहे, जी सेवा केली आहे, गोरगरिबांची जी सेवा केली आहे, पूर्ण देशामध्ये रस्त्यांचं जाळं विणलं आहे आणि खरोखर देशासाठी समाजासाठी त्यांनी जे आतापर्यंत काम केलं आहे त्याची पावती म्हणजे हा लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आहे असं मला वाटतं। ताई, 1 तारखेला साहेबांना हा पुरस्कार दिला जाणार आहे। खुद्द मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतील। कुटुंबीय म्हणून आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित आहोत? हो, आम्ही कुटुंबीय म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित म्हणजे राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू, कारण की सगळ्या कुटुंबांनाच खूप आनंद झाला आहे। आज त्यांच्या नातवांना जेव्हा कळलं की आपल्या आजोबांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांना कुठून तरी टी व्हीवरून कळलं किंवा कुठून तरी बातम्यातनं कळलं, तर पटकन माझ्या नातवांनी नितीनजींना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं की आबा, तुम्हाला आज हा पुरस्कार मिळाला आहे, आम्हाला तुमच्याकडनं नक्कीच पार्टी पाहिजे, मोठा पुरस्कार। कारण की सगळ्या शाळेतल्या मुलांना लोकमान्य टिळक आहे माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजे काहीतरी आगळा वेगळा असला पाहिजे असं त्या मुलांनाही वाटलं, म्हणून त्यांनी पटकन आधी आपल्या आजोबांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं। ताई, 1983 पासून या पुरस्काराची सुरुवात झाली आहे। आत्तापर्यंत अनेक दिग्गज असतील, त्यांना जो हा पुरस्कार मिळाला आहे, आता साहेबांना विशेषतः म्हणजे नागपूरकरांना जो आहे हा पुरस्कार दिलेला आहे, काय वेगळं वाटतं तुम्हाला अनेक या अगोदर जे पुरस्कार मिळाले त्यामध्ये आणि यामध्ये? नाही, कारण की हा पुरस्कार आहे लोकमान्य टिळक नावाच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या नावाचा हा पुरस्कार आहे आणि लोकमान्य टिळकांनी जे राजकारण केलं त्या राजकारणातल्या ह्याच्यातला हा पुरस्कार असल्यामुळे हा काही वेगळा विशेष आहे। आतापर्यंत 13 डिलीट माननीय नितीनजींना मिळाल्या, पण त्या कृषीविषयक त्यांचं जे काम आहे, त्यांचा जो रिसर्च आहे, त्यांची जी केलेली धडपड आहे, इन्व्हेन्शन आहे, त्याच्यासाठी मिळाल्या। पण हा पुरस्कार त्यांनी राष्ट्रासाठी जे काम केलं, समाजासाठी जे काम केलं, शेवटच्या गरिबापर्यंत काम आपलं पोहोचवलं, त्यांना आपल्या देशात सुखी राहायला पाहिजे, दुःखी कुठलाही एक माणूस दुःखी नको। त्यांचं जे आवडतं गाणं आहे, लोकहितम मम करणीय, माझं कर्म हे शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे, माझ्या देशातला शेवटचा माणूस हा चांगला राहायला पाहिजे, उत्तम नागरिक घडला पाहिजे, त्याला सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे। आणि त्यासाठी म्हणून त्यांनी जे रस्त्याचं जाळं तयार केलं, बघा, रस्ता झाला चांगला तर हॉस्पिटलला आपण लवकर पोहोचू शकतो, नक्षलाईटवाल्यांच्या त्याच्यापर्यंत आपण लवकर पोहोचू शकतो, शाळेमध्ये पोहोचू शकतो, म्हणजे मुलांना शाळेची सुविधा उपलब्ध होऊ शकते। तसं रस्त्याचं जाळं त्यांनी तयार केल्यामुळे अनेकांना अनेक मूलभूत सुविधा त्यांना प्राप्त झाल्या आहेत। त्याच्यामुळे या पुरस्काराचं वेगळं महत्त्व मला असं वाटतं की त्यांनी जे देशामध्ये आत्तापर्यंत समाजासाठी, देशातल्या लोकांसाठी जे काम केलं आहे, त्या कामाची पावती म्हणजे हा पुरस्कार आहे। आणि आतापर्यंत माननीय नरेंद्रजी मोदींना हा पुरस्कार मिळाला, सुधाताई मूर्तींना हा पुरस्कार मिळाला, अशा अनेक दिग्गज लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे। आणि त्या दिग्गजांच्या यादीमध्ये आता माननीय नितीनजींना त्यांच्या कर्तृत्वामुळे एक मानाचा तुरा त्यांच्या याच्यामध्ये खोवला जाणार आहे, याचा विशेष आनंद मला आहे, आमच्या कुटुंबियांना आहे। तर शेवटचा प्रश्न, साहेब जरी रस्ते परिवहन मंत्री जरी असले तरी त्यांना असं कोणतंही खातं नाही ज्याचा अभ्यास नाही आणि त्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं नाही। आता शेतीविषयक जर म्हणायला गेलं तर शेतीमध्ये खूप अभ्यास आहे, साहेबांचं काम देखील आहे, आपण देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत शेतीमध्ये काम करतायत, तुम्हालाही नुकतंच पुरस्कार जाहीर झालेला आहे। काय वाटतं, ही सगळी प्रेरणा साहेबांकडून मिळाली? हो, ही सगळी प्रेरणा अर्थात साहेबांकडूनच मिळाली। शेतीमध्ये मला जो पुरस्कार मिळाला त्याचं मेन मोटिवेशन मला साहेबांकडून मिळालं। ते एक नवीन प्रयोग कुठेतरी ऐकत असतात, ते मला सांगत असतात, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असते। आणि या सगळ्याचं मोटिवेशन आमच्या घरात, कुटुंबात देखील माझे दोघंही मुलं कार्यामध्ये आहे, म्हणजे बिझनेसमध्ये आहे, पण ते मोटिवेशन माननीय नितीनजींकडूनच त्यांना मिळतं। आणि हा जो पुरस्कार त्यांना आता मिळालेला आहे, हा पुरस्कार म्हणजे अतिशय मोठा पुरस्कार असं मला वाटतं, जो लोकमान्य टिळकांच्या नावाने त्यांना मिळालेला आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। ते आपण पाहू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहे, मात्र लोकमान्य टिळक यांच्या नावाने मिळणारा हा राष्ट्रीय पुरस्कार, याचा वेगळाच आनंद गडकरी कुटुंबामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।